नमो बुद्धाय. मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला किंवा बुद्ध धर्मच का? 2000 वर्षाची गुलामी बाबासाहेबांनी मोडून काढली. त्यासाठी तळमळीने अथक प्रयत्न केले आणि त्या महान कार्याची सुरुवात झाली एका घोषणेने. ती म्हणजे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही एक सिंहगर्जना होती जी काळाच्या कपाळावरती बाबासाहेबांनी कोरली, जी कोणाला कधीच मिटवता येणार नाही. क्रांतीसूर्यांनी आपली ही सिंहगर्जना 1956 साली पूर्ण करून दाखवली. गुलामी व्यवस्थेच्या पेकाटात लाथ घालत तिला तोडून बाबासाहेबांनी करोडो गुलामांना मुक्त केले आणि त्यांना बुद्ध धर्माच्या समतेच्या सावलीखाली आणले. अशा वेळी कित्येकांना हा प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला? बाबासाहेबांना आपल्या धर्मात आणण्यासाठी युरोपियन, ख्रिश्चन, मुस्लिम धर्मगुरू आणि शीख लोकांनी प्रयत्न केले. निजामाने त्यांना कोट्यावधी रुपयाचे प्रलोभन दिले, तरीही बाबासाहेबांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला? बाबासाहेबांच्या जीवनाचे ध्येय जर आपल्याला कळले तर आपल्याला ह्या प्रश्नाचे उत्तर समजणे सोपे जाते. बाबासाहेबांच्या संबंध आयुष्याचा एकच उद्देश होता, सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा. चातुर्वर्णाच्या व्यवस्थेने समाजास एका उतरंडीमध्ये विभागले होते. हजारो वर्षाचा भेदाभेद तयार केला होता. ह्या व्यवस्थेला मुळापासून नष्ट करणे हेच बाबासाहेबांचे ध्येय होते. जिथे प्रत्येकाला माणसासारखं जगता येईल, जिथे तहानल्याला पाणी पाजताना त्याची जात पाहिली जाणार नाही, त्या जीवाला तहान लागली आहे एवढेच पाहिले जाईल. जिथे एका माणसाच्या स्पर्शाने दुसरी माणसे वाटणार नाहीत, जिथे केवळ जन्मावरून एखाद्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन वागवल्या जाणार नाही, जिथे प्रत्येकाला शिक्षणाचा आणि ज्ञान घेण्याचा अधिकार असेल, केवळ संस्कृत ऐकले म्हणून जिथे कोणाच्या कानात गरम शिशे ओतले जाणार नाही. आपल्या आजूबाजूला माणसांना गुराढोरांपेक्षा वाईट वागवताना बाबासाहेब पाहत होते. त्यात त्या माणसाची काहीच चूक नाही, तरीही ती व्यवस्था त्यांना अमानुषपणे त्रास देते याचा बाबासाहेबांना राग येत असे. कोणी महाराणे बाबासाहेबांचा पेपर वाचला किंवा तो बाबासाहेबांच्या सभेला चालला म्हणून किंवा त्यांनी मेलेली गुरेढोरे ओढण्याचे नाकारले म्हणून त्यांना समूहाकडून जीवे मारले जायचे. ह्या अमानुष व्यवस्थेला पूर्णपणे नष्ट करणे हेच बाबासाहेबांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. त्यासाठी जाती संपवणे हा बाबासाहेबांचा अजेंडा होता. भारतातील हिंदूंनी जातीचे विष इतर धर्मांमध्ये देखील पसरवले असे बाबासाहेब म्हणायचे. देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख या धर्मामध्ये देखील जातीच्या विषाचा प्रवेश झाला होता. जर बाबासाहेबांनी हे धर्म स्वीकारले तर जातीयांताच्या लढाईला बळ मिळाले नसते. उलट ते पुन्हा त्याच प्रश्नापुढे उभे राहिले असते. बाबासाहेबांनी जवळजवळ 20 वर्ष जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला. जगात असला कुठलाही अभ्यासू व्यक्ती नसेल ज्यांनी जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला असेल आणि ह्या अभ्यासाअंती त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बुद्धाचा धर्म हा तर्कावरती आधारित आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत ती स्वीकारू नका असे बुद्ध सांगतात. या उलट बाकी सर्व धर्म अगोदर आमच्या देवावरती श्रद्धा ठेवा असे सांगतात. बुद्धाच्या धर्मामध्ये कुठल्याही कर्मकांडाला थारा नाही. बाकी सर्व धर्म तुम्हाला मोक्ष मिळवून देण्याचे आश्वासन देतात, तर बुद्ध मात्र तुम्हाला स्वतःचा प्रकाश व्हायला सांगतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुद्धाच्या धर्मात कुठलाही जातीभेद नाही. ज्याप्रमाणे सर्व नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात तेव्हा त्याच्या पाण्यात भेद करता येत नाही, ते केवळ समुद्राचे पाणी बनून जाते. अगदी तसेच सर्व जाती धर्मातील लोक बुद्धाला शरण आल्यानंतर त्यांची जुनी ओळख राहत नाही आणि ते केवळ बुद्धाचे अनुयायी बनतात. बुद्ध धर्मात ईश्वर नाही. प्रत्येक धर्मामध्ये ईश्वर हा केंद्रस्थानी आहे, तर बुद्धाच्या धर्मात माणूस हा केंद्रस्थानी आहे. बाकी ठिकाणी ईश्वर माणसाचे आयुष्य लिहितो, तर बुद्ध धर्मात माणसाचे कर्म त्याचे आयुष्य ठरवते. इथे नैतिकता हा धर्माचा पाया आहे. बुद्ध धर्म हा माणसाच्या दुःखाला दूर करण्याची व्यवस्था आहे, म्हणून ती प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारतो. बुद्धाने इथल्या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेला समूळपणे नष्ट केले
तेच ध्येय बाबासाहेबांचे होते. जातीयांताचे ध्येय गाठून सामाजिक समता आणण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म निवडला आणि हा धर्म निवडत असताना त्यांनी त्याला नाव दिले नवयान. मी स्वीकारत असलेला बुद्ध धर्म हा हीनयान किंवा महायान नाही, तर तो नवयान आहे, असे बाबासाहेब म्हणाले. कारण बाबासाहेबांच्या ह्या बुद्ध धर्मात परलोकातील गोष्टींना, मोक्षाला काही जागा नाही. तंत्र मंत्र आणि अलौकिक शक्तींना जागा नाही. इथे आहे केवळ माणसाने समाजामध्ये समतेने राहण्याचे तत्त्व. जिथे केवळ बुद्धीला पटेल ते स्वीकारल्या जाते. बाबासाहेबांचा नवयान बुद्ध धर्म हा खरे तर सविस्तर चर्चा करण्याचा विषय आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही ह्या विषयावरती व्हिडिओ बनवावा, तर आम्हाला तसे कमेंट करून नक्की कळवा. बाबासाहेब आणि बुद्ध या दोघांचेही उद्देश एकच होते. माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी, यासाठीच दोघांनीही लढा दिला. आणि त्यामुळेच बोधिसत्व असलेले बाबासाहेब आपल्या लाखो अनुयायासोबत बुद्धाला शरण गेले. बुद्धाला शरण जाताना आज माझा नवा जन्म झाला आहे, असे बाबासाहेब म्हणाले. केवळ बाबासाहेबच नाही, तर लाखो गुलामांचा त्या दिवशी एक नवा जन्म झाला. हरवलेला बुद्ध बाबासाहेबांमुळे देशाला पुन्हा मिळाला. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.